जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्याकडून जनसंवाद शिबिर घेण्यात आले। या शिबिरात शासनाच्या योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना मिळाला। अनेक विभागातील 17 योजनेचा लाभ देण्यात आला, तर 1445 दाखले आणि शासकीय कागदपत्रांचे थेट वितरण। शासनाच्या प्रत्येक योजना आता थेट लाभार्थ्यांच्या दारापर्यंत मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्याकडून केला जाणार आहे। राज्य शासनाच्या योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांना मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी शहादा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महसूल जनसंवाद शिबिर घेण्यात आले होते। या शिबिरात विविध शासकीय विभागांच्या तब्बल 17 योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला। या शिबिरात 1445 दाखले आणि विविध योजनांची कागदपत्रे थेट लाभार्थ्यांच्या हातात वितरित करण्यात आले। सोबतच जमीन, आधार दुरुस्ती, वीज कनेक्शन, सोलर योजना, आरोग्य सेवा आणि शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। प्रशासन नागरिकांच्या दारात जाऊन त्यांच्या अडचणी सोडवत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। लवकरच मोबाईल सेवा सुरू करून नागरिकांना घरबसल्या सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली। हे शिबिर केवळ औपचारिक कार्यक्रम नसून नागरिकांच्या समस्या सोडवणारा प्रभावी उपक्रम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आमच्याकडे ऍप्लिकेशन केली तर ते आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। तुम्हाला नंदुरबारमध्ये येण्याची किंवा शहादाची तहसील ऑफिसमध्ये जाण्याची गरजच पडायला नको। तर टेक्नॉलॉजी वापरून कसं करता येईल की तुम्हाला घरापासूनच सर्व्हिसचा लाभ घेता येईल, त्याचं पण आम्ही प्लॅनिंग थोडं करत आहोत। तर त्यामध्ये केला पाहिजे। आज आमच्याकडे जे नियंत्रण कार्यक्रम आहे त्याची आरोग्य तपासणीचे डॉक्टर्स पण बसले आहेत। बिजलीची ऍप्लिकेशन आहे, खूप सारी सर्व्हिसेस इथे आहे। तर एक प्लीज राऊंड मारा। शासनातर्फे जे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरचं आयोजन शहादामध्ये केलंय, त्याच्यामध्ये येऊन भरपूर गोष्टी मला पण समजली, लोकांची प्रॉब्लेम्स बद्दल त्याच्यासोबत संवाद साधता आला। एक इन्स्ट्रक्शन जे इथे मी दिली आहे की ज्यांना ज्यांना त्यांची काही कंप्लेंट आहे आणि जे लोक आता लिहू शकत नाही किंवा कागदावर त्यांना थोडी प्रॉब्लेम येते कंप्लेंट करण्यासाठी, त्यांच्यासाठी 2 स्क्राईब 2 लोक बसवले इथे, ज्यांना ती कंप्लेंट लिहिता पण येईल त्यांच्यासाठी। आणि तहसीलदारला इन्स्ट्रक्शन दिलंय की एक फाईल आपल्याला आज तयार करायची आहे, लोकांची जितकी कंप्लेंट आहे, डिपार्टमेंट निहाय काय काय कंप्लेंट आहे त्याचं वर्गीकरण पण आपल्याला करायचं आणि त्याचं ट्रॅक करून मी पर्सनली एन्श्योर करेल की ती कंप्लेंट्स त्यामध्ये जे जे आपल्याला निराकरण करायचं ते होतील। पण भरपूर सेवा आज कॅम्प मोड मध्ये इथे ऑलरेडी उपलब्ध आहे। जसे एक सिकल सेलचे ताई होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना निराधार योजनेचा लाभ मिळत नाहीये किंवा तपासणी होत नाहीये, तर ती सगळी फॅसिलिटी ऑलरेडी आज इथे उपलब्ध झाली आहे, त्याचा लाभ घेता येईल। आणि त्याचे पुढे जर जी सर्व्हिसेस इथे उपलब्ध नाहीये किंवा लोकांची काही कंप्लेंट आहे ती आम्हाला आज देता येईल। आणि एक डेफिनेटली मी लोकांना आवाहन करेल की महिन्याचे पहिले सोमवारी जिल्हास्तरीय लेवलवर लोकशाही दिवसाचं आयोजन होते, तर कोणाला पण पर्सनल जर काही तक्रार आहे तर कृपया करून आपण जिल्हास्तरीय लोकशाही दिवसात या। त्याची प्रत्येक कंप्लेंटची ट्रॅकिंग आम्ही प्रत्येक महिन्यात करतो। सगळ्यांना आपण मोस्ट वेलकम की आपण जिल्हास्तरीय लोकशाही दिवसात या। त्यापूर्वी तालुकास्तरीय लोकशाही दिवस पण प्रत्येक महिन्यात ऑर्गनाईज केला जातो, त्यासाठी पण एसडीएम आणि तहसीलदारला इन्स्ट्रक्शन देण्यात आली आहे। माझा ऑफिसचा नंबर मी सगळ्यांना दिलाय, ते आपण स्क्रीनवर फ्लॅश करू शकतात। आणि कोणाला कधी पण प्रॉब्लेम राहिली की कृपया करून मला मेसेज करा, आम्हाला तिथून पण आपली तक्रार एक स्प्रेडशीट आम्ही ठेवतो आणि तिथून पण तुमची तक्रारीची नोंद आम्ही घेतो आणि फॉलोअप करतो।